कालच्या 28/3/2024 प्रत्येक दिवसाचा मानकरी काढला जातो आणि कालच्या दिवसाचा मानकरी होता विजय बजरंग व्यायामशाळेचा सिद्धेश खांडेकर. सिद्धेश कृपया व्यासपीठाजवळ यायचं. सिद्धेश खांडेकर. स्वर्गीय राम गणेश सिंग यांच्या स्मरणार्थ गणेश कोंढाळकर व प्रशांत कदम यांच्याकडून हे पारितोषिक प्राप्त झालेले आहे. प्रत्येक दिवसाचा मानकरी निवडला जातो. कालच्या दिवसाचा मानकरी होता 28/3/2024 विजय बजरंग व्यायामशाळेचा सिद्धेश खांडेकर. मी राजेशजी पाडवे यांना विनंती करतो या खेळाडूच्या क्रीडा कौशल्याचं कौतुक करायचं आहे. आकर्षक भेटवस्तू देऊन पूर्ण मुंबईमध्ये आता नामवंत सिक्युरिटी सोल्युशन झालेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी यांचे गार्ड या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतात. पण त्यातून जास्तीत जास्त कामावर ठेवण्यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले आपल्या दादर प्रभादेवीमधून ते आमचे दिलीप यादव आमचे परम मित्र. खरोखर त्यांचं कौतुक, त्यांच्या कार्याचं कौतुक. कारण क्रियाशील काय असते, क्रियाशील पद्धत काय असते ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि त्यांनी खरोखरच रोजीरोटीला बऱ्याच तरुणांना लावलेलं आहे. असे आमचे परम मित्र दिलीप यादव यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विकास क्रीडा मंडळाच्या वतीने. मी आकाश मयेकरांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित आदर सत्कार सन्मान प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. दिलीपजी यादव. धन्यवाद दिलीपजी यादव. आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा. धन्यवाद. सुरू असलेला सामना शताब्दी स्पोर्ट्स क्लब धारावी विरुद्ध शिवमुद्रा लोरपडे. आकाश विजय क्लब आणि साऊथ कॅनडा. आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारी करायची. आपल्याला पहिला पुकार देऊन झालेला आहे. आपण आपला वॉर्मअप वगैरे उद्यानामध्ये कोणीही जाऊ नका. खेळाडूंनी कुठल्या संघाने गॅलरीच्या मागील बाजूस आणि व्यासपीठाच्या मागील बाजूस आपण आपलं हे ठेवायचं आहे. ड्रेसिंग वगैरे जे काय आहे वॉर्मअप वगैरे आपण तिथे करायचं आहे. उद्यानामध्ये जाऊ नका. ते बंद केलेला प्रयत्नही करू नका तिथे काढायचा वगैरे. इथे काहीतरी वगैरे होता. इथं थांबलेलं 10 मिनिटं 5 मिनिटं तिथे थांबलो. तू आता लास्ट राईड बघितलीस तो? आता लास्ट राईड बघितलं संस्कृतीने यांची नव्हतं. कतला घेतला ना बर्फा देवीला मोठा दिसणार हे लागेल ना ते लिंबू आहे रे. हां ते तर एक आहे पण टुर्नामेंटला वरती खेळतात वरती खेळ.
अहमदनगरला ते आम्ही स्टेडियममध्ये होतो आणि स्टेडियममध्ये कोणच नाही नव्हतं. फिक्सिंग होती का ते पांडे तर बँकचं नंतरला ते 5 मिनिटाला खेळलं ना असं वाटतं आता बँकचं फिक्सिंग आहे महाराष्ट्र. तू मला एक गोष्ट सांग तर मी मान्य करतो, तू स्वतः पण बघितलं. समज इथे मॅच आहे, अंकुर आणि विजय कदम लागले समज, बरोबर. इथे मॅच आहे माडात विजय आणि श्रमिकला असेल तर बरोबर, कारण ते करतात कशाला लागून घ्यायचं आहे ते, बरोबर की नाही. नॉर्मल टुर्नामेंट वगैरे असेल तर असं मागून घेतात डायरेक्ट. महाराष्ट्रात मॅच आहे, पब्लिक एवढा क्राऊड होता ना महाराष्ट्राच्या साईडहून. तुला सांगतो इथे ग्राउंड चेंज केला ना, 3 वर अनाऊन्स केला ना, सगळा पब्लिक उठून त्या ग्राउंडला जायचं धावत. ती फिक्सिंग करायची इच्छा असेल तरी माणूस करणार नाही, एक गोष्ट लक्षात ठेव. आवडत तेवढं समजलं का. आता आपली आणि शिवशक्तीची झाली होती बाई इथे, त्यानंतर तिथे क्राऊड केवढा होता त्या मैदानात. मग तू आपण कसं पण हरून दे, दुनियाला फिक्सिंग वाटून दे, पण तुला वाटते आपण तेव्हा फिक्सिंग करून घेणार नाही घेणार. अरे फक्त राणा प्रताप सिद्धी प्रभाग आहे. सगळे बोलले फिक्सिंग केली ती पण इंटरनेट काय माहिती का, कारण पोरं हरियाणाचे आहेत ना थोडे रेल्वेमध्ये, त्यांनी देऊन टाकलं मॅच. काय इथे बोलत होते एवढे पण एवढे आहेत. हा बसला होता की नाही मुंबईच्या बसलेला तिथे पण चांगला तो रेडर आहे. आता तुम्हाला सांग, आता गोव्याला पण मारला ना. कोण बोलत गोवा आले नाही हे मुंबई आले तिथे हरले ना, तेव्हा असं कंडिशन बोलत ते नाही सांगणार, पण मारली पद्धत. वन साईड झाले रे आज कव्हर नाही लागले. कुठला सट आहे तुला माहिती आहे का. आपण खेळलोय ना हां श्रमिकला 2 वर्ष आधी. हां हां